पातंजल योगदर्शन, तत्वज्ञान व साधना. सारांश. हिंदू धर्माच्या तत्वज्ञानाचे आधारभूत ग्रंथ म्हणजे वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत, भगवद्गीता व दर्शने. या धर्मग्रंथामध्ये मानवी जीवनाचा सखोल अभ्यास, मूलगामी विश्लेषण आणि जीवनासाठी उत्कृष्ट मार्गदर्शन आढळते. कपिल मुनींचे सांख्य, महर्षी पतंजलींचे योग, गौतम ऋषींचे न्याय, कणाद मुनींचे वैशेषिक, ऋषी जैमिनींचे मीमांसा आणि महर्षी बादरायण व्यासांचे वेदांत अशी एकूण 6 दर्शने आहेत. यामध्ये योगदर्शन हे विशेष महत्त्वाचे आहे, कारण या दर्शन ग्रंथात तत्वज्ञानासमवेत साधनेबाबतही विपुल विवेचन आहे. मानवी जीवनात दुःख आहे, त्या दुःखाचे कारण आहे, त्या कारणाचा निरोध शक्य आहे आणि त्या निरोध साधनेचे विशिष्ट मार्ग आहेत. पातंजल योगदर्शनात हे मार्ग सांगितले आहेत. पण त्याशिवाय विश्वाची उत्पत्ती, स्थिती, लय, मानवी जीवनाचे 4 पुरुषार्थ, कर्मविपाक, पुनर्जन्म इत्यादी बाबींचाही विचार योगदर्शनात आहे. अशा विचारांबाबत चिंतन करणाऱ्या लोकांना जिज्ञासू म्हणतात. जिज्ञासू माणसापासून मुमुक्षा फार दूर नसते. योगदर्शनातील काही भाग सामान्य माणसाला लागू पडू शकतो हे खरे आहे, परंतु योगदर्शन मुख्यतः जिज्ञासू व मुमुक्षू साधकांसाठी आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. मानवी जीवनाचे विश्लेषण केल्यास बाह्य सृष्टी, शरीर, मन, बुद्धी, अहंभाव, चित्त, जीव आणि चेतना वा पुरुष किंवा आत्मा यांचे अस्तित्व जाणवते. यातल्या काही गोष्टी स्पष्टपणे जाणवतात, तर काही पूर्वसंस्कारांमुळे भासमान होतात. सृष्टीचक्र आणि मानवी जीवन यामागे जे वास्तव दडलेलं आहे, त्या वास्तवाचा शोध जिज्ञासू व्यक्तीला आणि मुमुक्षू साधकांना घ्यावासा वाटतो. अनादि व अनंत अशा पुरुषाचे स्वरूप, त्रिगुणयुक्त प्रकृतीच्या पसाऱ्याचे स्वरूप, ईश्वराची संकल्पना, कैवल्य प्राप्तीसाठीची साधना व त्यातील अडचणी या गोष्टींची सूत्ररूप माहिती योगदर्शनात आहे. आपल्या शरीर मनाला बाह्य दृष्टी जाणवते ती आपल्या चित्ताच्या स्पंदनांमुळे. चित्ताची स्पंदने म्हणजे चित्तवृत्ती. या चित्तवृत्ती जर शांत करता आल्या, त्याचा निरोध करता आला, तर आपल्या जीवनाचा मूळ स्रोत असलेल्या आपल्या आत्मस्वरूपाचा म्हणजेच कैवल्यावस्थेचा आपल्याला साक्षात्कार होईल. कैवल्य म्हणजे केवळ असणे. जाणीवेचा नेहमीचा बाह्यमुखी संसारिक आयाम बदलून आपली जाणीव अंतर्मुख होते आणि मग ती कैवल्याच्या वेगळ्या आयामात प्रवेश करते, असे योगदर्शन सांगते. ऋषी पतंजलींनी या कैवल्यावस्थेचा निर्बीज समाधी असा उल्लेख केला आहे. ओशोंच्या मते वेदाचा मोक्ष, गीतेचा ब्राह्मी स्थिती, जैनाची केवली अवस्था आणि बौद्धाचे निर्वाण म्हणजेच निर्बीज समाधी. ही निर्बीज समाधी कशी साधता येईल याचे सूत्ररूप विवरण पातंजल योगदर्शनात आहे. ही अंतिम कैवल्य अवस्था प्राप्त करण्याचे विविध मार्ग अनेक धर्मांनी, संप्रदायांनी सांगितलेले आहेत. या मार्गाचे वर्गीकरण मुख्यतः 2 गटात करता येते: संकल्पयुक्त आणि समर्पणयुक्त. ज्ञान, ध्यान, हठयोग, राजयोग हे मार्ग संकल्पनावर आधारित आहेत. तर कर्म, भक्ती, मंत्र, तंत्र
इत्यादी मार्ग समर्पणावर आधारलेले आहेत. यामध्ये उजवे डावे किंवा कमी अधिक चांगले असे काहीही नाही. हा ज्या त्या साधकाच्या पिंडाचा अंतःप्रवृत्तीचा प्रश्न असतो. संकल्पावर आधारलेल्या राजयोगाचे विवरण पातंजल योगसूत्रात 4 पादात प्रकरणात केलेले आहे. पहिल्या समाधी पादामध्ये या मार्गाची संपूर्ण रूपरेषा आहे. दुसऱ्या साधन पादामध्ये साधनेसंबंधी माहिती दिली आहे. तिसऱ्या विभूती पादामध्ये योग मार्गाच्या उपलब्धी व सिद्धीबाबत विवरण आहे आणि शेवटच्या चौथ्या कैवल्य पादामध्ये कैवल्यावस्थेबाबत निवेदन आहे.